नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नागपूर येथे सुरू झालेले अधिवेशन वादळी ठरणार की निव्वळ तोंडाला पाणी पुसणार? या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनाही म्हणजेच हम करे सो कायदा असे सत्ताधाऱ्यांकडून संदेश गेलाच आहे. विरोधी पक्षाने कितीही कावकाव केली तरी यावर उत्तर मिळेलच याची शाश्वती नाही. चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रताप विभागाकडून केला जातोय. ठाकूर कुटुंबातील दोघांवर आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडे 6000 रुपयांनी कामावर असलेल्या व्यक्तीला व्यवस्थापन सोपविण्याचा प्रताप वन विभागाने केलाय. आता तोच व्यक्ती मनमर्जीने काम करायला लागल्यावर त्याच्यावर आक्षेप नोंदविण्यात आला. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साटेलोटे असणारा हा व्यक्ती अजूनही मोकाटपणे पुढील कारवाया करण्यास सज्ज झाला आहे. आदिवासी बांधवांनी काल पोंभुर्णा ते गोंडपिंपरी मार्गावर चक्क जाम आंदोलन केले. अनेक वर्षांपासून त्यांच्या मागण्या रखडल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले. पेसाग्राम, वनजमीन पट्टे आणि विविध मागण्यांचाही त्यात समावेश होता. चंद्रपूर शहरातील जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने येणाऱ्या रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. जिल्हा रुग्णालय केवळ शोभेची वस्तू ठरली असून रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी धडक मोर्चाचे आयोजन केले. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी व्हिडिओ बॉम्ब फोडला असून त्यांनी शिंदे गटाचे आमदार पैशांची गड्डी मोजत असतानाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असून शिंदे गट आणि फडणवीस दोघेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जेव्हा जेव्हा नागपुरात हिवाळी अधिवेशन होते तेव्हा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा प्रकर्षाने मानला जातो. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ खाल्ली होती, जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. परंतु त्यांना त्यांच्या वक्तव्याचा विसर पडला की काय, अशी या अधिवेशनाच्या वेळेस प्रकर्षाने सर्वत्र चर्चा केली जात आहे. या प्रकरणात मखलाशी करताना बावनकुळे यांनी मात्र वेगळ्या विदर्भाची रेग ओढताना वेगळा विदर्भ होईलच असे ठासून सांगितले. उमरेड परिसरात मोर्चेपार येथे यात्रा सुरू असताना चालत्या गाडीवर वाघाने हल्ला करून एका तरुणास जखमी केले. नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला. परंतु त्यामुळे हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यास वन विभाग अपयशी ठरते काय, असाच प्रश्न सर्वत्र पडू लागला आहे. गडचिरोलीतील दुर्गम भागात काम करणाऱ्या महिला अजूनही सुरक्षित नाही असेच एका घटनेवरून निदर्शनास आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याने परिचारिकेला वारंवार शरीरसुखाची मागणी केली आणि त्याच्या या मागणीला ती परिचारिका कंटाळून गेली. या गोष्टीची तिने ना तक्रार केली ना आपल्या नवऱ्याला सांगितले. शेवटी तिने मृत्यूस कवटाळण्याचा निर्णय घेतला. देशात, राज्यात आणि सर्वत्र भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यानंतरही अहेरी ते आलापल्ली मार्गावर सरते शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करावे लागले यासारखे दुर्दैव नाही. अहेरी ते आलापल्ली हा मार्ग मृत्यू आमंत्रण देणारा ठरला आहे आणि वारंवार निवेदन दिल्यानंतरही या रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही. शेवटी कंटाळून भारतीय जनता पार्टीलाच मैदानात उतरावे लागले असून आता तरी या रस्त्याचा सोक्षमोक्ष लागेल की पुन्हा जैसे ते परिस्थिती येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.